त्याच्यासाठीची ती भाग 17. मागील भागात आपण पाहिले की राजने 5 वर्षापूर्वी जे झालं होतं ते सगळेच देशपांडे आणि देसाई परिवाराला सांगितलं होतं. त्यावर तेव्हाच का नाही सांगितलं म्हणून शिवराम चिडलेले होते. आता पुढे. तुमच्या पोरानेच शपथ घातली होती, राज म्हणाला. मग आज कसं काय सांगितलंस? नारायणरावांनी विचारले. आता महेश आजारी पडल्यावर काय झालं तुम्हाला चांगलंच माहिती आहे. राज, जसं नीतूचं नाव ऐकून महेश थांबला तसंच महेशचंही नाव ऐकून नीतू थांबली होती. अजूनही ती दोघेही 5 वर्षापूर्वी होते तिथंच आहेत. आणि असं नका समजू की तुम्ही आमची स्टोरी महेशला सांगाल म्हणून मी बोलतो आहे. म्हणजे? शांतांनी आश्चर्याने विचारले. तुम्ही नाश्त्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करता याची प्रत्येक खबर त्याला आहे. अगदी आपल्या ह्या ज्या काही मीटिंग चालल्या आहेत ना, अगदी त्याचीही. राजच्या या वाक्यावर सगळ्यांनीच त्यांची बोटं तोंडात घातली होती. त्याला हे पण माहीत होतं की त्या रात्री नीतू इथे होती. फक्त त्याच्या रूममध्ये असेल याची कल्पना त्याला नव्हती. राजने आता एक एक खुलासा करायला घेतला होता. तेवढ्यात राजच्या मोबाईलवर महेशचा मेसेज आला. हा बघा त्याचा मेसेज. राजने त्यांना मोबाईल दाखवला. तुमचे प्लॅनिंग चालू ठेवा, मी तुमच्यासोबत आहे. राज, महेश जरी नीतूसोबत बोलत नव्हता ना, तरी ती पुण्याला गेल्यापासून महेशनेच तिचं सर्व काही केलेलं आहे. जसं तिच्या कोर्सचं ॲडमिशन, खुशीची नीतूच्या आयुष्यातील एंट्री ही महेशमुळेच झालेली आहे. त्याच्या मित्राचा मावस भाऊ आहे संकेत, खुशी त्याचीच बहीण. अक्षयला जेव्हा पोलिसांनी अटक केली होती ना, तेव्हा संकेतच्या मदतीनेच अक्षय बाहेर आलेला होता. एवढंच काय, नीतू जेव्हा जेव्हा तिच्या ऑफिस वर्कसाठी बाहेर जायची ना, तेव्हा फक्त महेशच्या शब्दावरच अक्षय तिच्यासोबत जायचा. एवढे सगळे खुलासे ऐकून सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. आता सगळेच शांत बसले होते. एवढं सगळं बोलून राजचा घसा चुकला होता. मी चहा टाकायला सांगते. रोहिणींनी राधाला चहा बनवायला सांगितला. चहा येईपर्यंतही सगळेच शांत होते. राधाने सगळ्यांना चहा दिला. राजने चहाचे 1-2 घोट घेतले. तेवढ्यातच त्याच्या मोबाईलवर मेसेजची ट्यून वाजली. चहाचा कप तोंडाला लावत त्याने तो मेसेज उघडला आणि त्याच्या तोंडातून जोरात चहा फवारा उडाला. त्याला खूपच जोराचा ठसका लागलेला होता. काय घाई रे नुसती? कुसुम यांनी राजच्या पाठीवरून हात फिरवला. तिकडे राजची अवस्था पाहून कोमललाही धडकीच भरली होती. अंजलीने राजच्या हातातून मोबाईल घेतला आणि मोबाईलवरचा मेसेज बघून तिनेही 3-4 वेळा तिचे डोळे चोळले होते. मग तीही स्तब्ध झाली होती. काय आहे त्यात दाखव बरं. शिवरामांनी तो मोबाईल घेतला तर त्यांनीही त्यांचा चष्मा एक वार पुसून पाहिला होता. मग बाकीच्यांनीही तो मोबाईल पाहिला तर नीतू आणि महेश एकमेकांच्या कुशीत विसावल्याचा तो फोटो होता. हे कसं झालं? शांता आश्चर्याने म्हणाल्या. आता ते अक्षयच सांगेल. राज आता थोडा नॉर्मल झाला होता. आता महेशसोबत आहे म्हटल्यावर टेन्शनच नाही. कुसुम परत परत तो फोटो बघत होत्या. आता तर जेवूनच जा. शांता हसतच आशांना बोलत होत्या. त्यावर सगळ्यांनीच दुजोरा दिला. जेवण करून मग ते दोघं पुण्याकडे निघाले होते. राजही त्यांच्यासोबत निघाला होता. अगं सॉरी ना. आउच, खुशी ओरडत होती. मी काही नाही केलं ना. अक्षय, ऐक हळू ना, लागतंय. सॉरी ना. अक्षय कळवळून बोलत होता. लागतंय का? मग अजून घे. परत आवाज आला, सटॅक. खुशी आणि अक्षय घरभर पळत होते तर नीतू त्यांच्या मागे झाडू घेऊन त्या दोघांना मारत होती. संध्याकाळी नीतूला शुद्ध आली होती. तिने उठून पाहिलं तर महेश तिच्याकडे बघत हसत होता. त्याने लिंबू पाणी तिच्या हातात दिलं. मी तर शोरूममध्ये होते, इकडे कशी आली? नीतू मनातच विचार करत होती. झेपत नाही तर एवढी घ्यायचीच नाही ना. महेश गूढ हसत बोलला. तुला चांगलंच माहिती आहे मी कधीही दारूला हात पण लावला नाही. नीतू चिडून बोलली. पण मी इथे कशी? आता ते खुशी आणि अक्षयला विचार. मग महेशने कानाला हात लावले. काय काय बरळलीस? बाप रे. काय काय बोलले मी? नीतूचा आवाज नरमला.
त्यांनाच विचार. महेश बोलून निघून गेला. नीतूने लिंबू पाणी पटकन संपवलं आणि त्या दोघांना शोधायला लागली तर ते दोघे टेरेसवर बसून मस्त गप्पा मारत होते. दीला जर ही भांगीची करामत कळली ना, मग आपलं काही खरं नाही, अक्षय घाबरून बोलत होता. तिला कोण सांगणार आहे? खुशी अति आत्मविश्वासाने बोलली. ना मी काही सांगणार ना तू, आणि महेश दादासोबत तर ती बोलतही नाही. पण मला नीट ऐकू तर येतं आहे ना? मागून आवाज आला. खुशीने अक्षयकडे पाहिले. त्याने खांदे उडवले. मग दोघांनी मागे पाहिले तर नीतू तिच्या हातात झाडू घेऊन उभी होती, जी खूपच रागात दोघांना बघत होती. आता मात्र खुशी खूपच घाबरली. ती अक्षयच्या मागे लपली. मग काय, दोघांची जितुलाई सुरू झाली. पूर्ण घरात दोघांचाच आवाज होता. दोघांना जसे फटके बसत होते तसे ते दोघे ओरडत होते. महेश फक्त त्यांची गंमत बघत होता. त्याचं काम जरी दोघांनी सोपं केलेलं होतं तरी तिला भांगेच्या गोळ्या दिला याची शिक्षा तो त्या दोघांना देत होता. पळता पळता खुशीची ट्यूब पेटली. आता दोघांची सुटका होण्याचे एकाच ठिकाण होते. खुशीने तिचा मोर्चा तिकडे वळवला. मग अक्षयही खुशीच्या मागे मागे गेला. त्या दोघांच्या मागे नीतू होती. खुशी धावतच डायरेक्ट महेशच्या मागे जाऊन उभी राहिली. तिच्या पाठी अक्षयही तिथे पोहोचला. नीतू मात्र महेशला पाहून थबकलीच. ते दोघेही गेस्टरूमकडे येऊन महेशच्या मागे लपले होते. दोघेही गुपचूप बाहेर या, नीतू ओरडली. तर खुशी फक्त तिला तिची बत्तीशी दाखवत होती. ते बघून नीतू अजूनच खवळली. तिने महेश समोर काय काय बडबड केली होती याची तिला टेन्शन आलं होतं. ती येत नाही बघून तीच खुशीला पकडायला महेश जवळ आली. ती खुशीला पकडणार तोच महेशने तिला त्याच्याकडे ओढली. तिच्या कमरेवर त्याचा एक हात होता. तिचा चेहरा अगदीच महेशच्या चेहऱ्यावर आला होता. महेशच्या अशा वागण्याने ती जरा बावरली होती. ती महेशला एकटेक बघायला लागली होती. सॉरी ना सोन्या. महेशने नीतूच्या गालावरून हलकेच हात फिरवत तिच्या गालावर आलेली केसांची बट मागे सारली. नीतू शहारली होती. तिचं हृदय भरून आलं होतं. गेली 5 वर्षाचे मानसिक समाधान तिचं हरवलं होतं ते तिला आज मिळालं होतं. लागलीच तिचे डोळे भरून आले होते. नकोय तुझं सॉरी नीतू. तुझ्या सॉरीला माझ्याकडे येताना वाईट वाटेल ना? महेशचाच डायलॉग आज तिने महेशला ऐकवला होता. तिच्या आवाजात आज राग नव्हता तर तक्रार होती. ते ऐकून महेशला हलकेच हसू आले होते. नीतू त्याच्या हातातून सुटायचा प्रयत्न करत होती. दात काढायची गरज नाहीये. नीतूचा नाकाचा शेंडा आता लाल झाला होता. गेले 5 वर्ष कधी माझी साधी चौकशी तरी केलीस? काय करते, कशी राहते? आता येऊन सॉरी बोलतो आहेस. मनाला येईल तेव्हा भांडायचं आणि मनाला येईल तेव्हा सॉरी बोलायचं. मला आता बोलायचंच नाही तुझ्याशी. नीतू हुंदके आवरत बोलत होती. नीतूचा राग गेला आहे हे महेशला समजून चुकलं होतं. म्हणून सुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या नीतूला महेशने लगेच सोडलं होतं. ती आता महेशकडे रागात बघायला लागली होती. ती तशीच पाय आपटत तिच्या रूमकडे निघून गेली. इकडे खुशी आणि अक्षयने गाणे म्हणत जोडीने डान्स करायला सुरुवात केली होती. तिच्या हातचा मार खाऊन पोट भरलं नाही का? गाणं ऐकून महेशने कपाळाला आठ्या पाडत विचारलं. अजून माझ्या हातचा पण मार खायचा आहे? तसे ते दोघे पटकन थांबले आणि त्या रूममधून बाहेर पळून गेले. नीतूच्या रूमच्या बाजूने जाताना नीतू एकटीच बडबड करण्याचा आवाज दोघांना आला. खुशीने तिच्या रूमचा दरवाजा हलकेच उघडला. आता 5 वर्षानंतर सॉरी बोलतोय. आता मी नाही माफ करणार त्याला. 5 वर्षानंतर त्याला भेटले होते तरी बोलायचं सोडून माझ्याशी भांडायला लागला होता. नीतू जरा मोठेनच बडबड करत होती. नको तेव्हा घट्ट पकडून ठेवलं होतं आणि आज थोडी काय नरमले तर लगेच सोडलं. बेक्कल, मूर्ख, खडूस, चिडका-पुका. ठेवलं असतं पकडून तर बोलले असते ना त्याच्यासोबत. पण नाही. असंही मी कोणाकडून अपेक्षा ठेवते? ज्याने कधी माझी साधी चौकशी पण केली नाही तो काय बोलणार? नीतूची अशी लहान मुलीसारखी बडबड ऐकून खुशी आणि अक्षयला जरा हसायलाच आलं. तुला खरंच असं वाटतं की त्याने तुझी काहीच माहिती ठेवली नाही?
खुशीने अक्षयला हॉलमध्ये पाठवून ती तिच्या रूममध्ये आली होती. तिला बघून नीतू जरा चमकलीच. कधीतरी दार वाजून येत जा ना नीतू, आणि मला नाही वाटत तसं. खुशी गालातच हसली. नीतू तिच्याकडे बघत राहिली. मग खुशीने ती पुण्याला आल्यापासून महेशने जे काही तिच्यासाठी केलं होतं ते सगळंच नीतूला सांगितलं होतं. ते सगळं ऐकून नीतू स्तब्ध झाली होती. खुशीला ते सगळं 2 दिवसांपूर्वीच संकेतकडून समजलेलं होतं. तरीही नीतूने तिला काहीच फरक पडला नाही असा चेहरा केलेला होता. खूप जीव आहे ग त्याचा तुझ्यावर. खुशीने नीतूचा हात हातात घेतला. एवढी वर्ष वाट बघणारा भेटायला नशीब लागतं. आता मात्र खुशीचे डोळे पाणावले होते. पण तरीही मी त्याला सहज माफ करणार नाही, नीतू तोऱ्यात बोलली. खुशीने डोक्यालाच हात लावला होता. नंतर अक्षयला भेटून ती तिच्या घरी जाण्यासाठी निघणार तोच अक्षय बोलला, काका काकू आले की मग जा. त्यांना यायला खूप उशीर होईल, खुशी म्हणाली. मग मी येईल ना तुला सोडवायला, तेवढंच तुझ्यासोबत वेळ घालवता येईल. अक्षयने खुशीला जवळ ओढलं. खुशीचे डोळे विस्पारले. सोड ना, घरात नीतू आणि दादा दोघे आहेत. आता परत मार खायची इच्छा नाही माझी. खुशीने अक्षयला लांब ढकलले. तेवढ्यातच अक्षयचा मोबाईल वाजला. त्याने पाहिलं तर राजचा फोन होता. हा दादा बोल. अक्षयने फोन उचलला. तो जो मोबाईलवर बॉम्ब टाकला होता ते कसं झालं? राजने विचारले. माझ्या बायकोची कृपा, अक्षयने उत्तर दिले. अच्छा, बायकोची का? राजने आता त्याचा फोन स्पीकरवर टाकला, ज्याची भनक पण अक्षय आणि खुशीला नव्हती. मग काय? अक्षय आता तोऱ्यात बोलत होता. तुम्ही तिकडे प्लॅनिंग करत बसले, इकडे हिने तिची प्लॅनिंग उरकून पण घेतली. कसं केलं ते पण सांग जरा. राजने विचारल्यावर मग अक्षयने सगळंच सांगितलं. बाप रे, भारीच काम केलं खुशी. राजने थोडा पॉज घेतला. सॉरी तुझ्या बायकोने? राजने तुझ्या बायकोने या शब्दावर जरा जास्तच जोर दिला. मग बायको कोणाची आहे? अक्षयने खुशीला परत जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. खुशीने परत त्याच्या हातावर चापट मारली. खूपच पुळका आलाय तुला तुझ्या बायकोचा. आत्ताचा आवाज अक्षयला वेगळाच आला. क्रमशः लेखक महेश गायकवाड. श्रोतेहो, कसा वाटला हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.